सावी मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. याआधी तुम्ही रव्याचे पळी पापड केले असतील, वाफेवरचे पापड केले असतील, पण मी आज तुम्हाला रव्याचे लाटीव पापड बनवून दाखवणार आहे. हे लाटीव पापड करायची पद्धत थोडीशी वेगळी आणि एकदम नवीन आहे. पद्धत जरी वेगळी आणि नवीन असली ना, तरीसुद्धा हे पापड करायला खूप सोपे आहे आणि तळल्यानंतर मस्त चारपट फुलतात आणि खायलाही तितकेच खमंग खुसखुशीत लागतात. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुरुवातीला आपल्याला रव्याचे लाटीव पापड बनवण्यासाठी लागणार आहे 1 वाटी रवा. तर इथे मी पहा बारीक रवाच घेतलेला आहे. तरीसुद्धा आपल्याला हा रवा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. रवा तुम्ही मोठा बारीक कुठलाही घेऊ शकता, कारण रवा आपल्याला मिक्सरला बारीक फिरवूनच घ्यायचा आहे. त्यासाठी मिक्सरचं आपल्याला छोटं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा रवा घालून मिक्सरला छान फिरवून घ्यायचा आहे. शक्य आहे तेवढं आपल्याला याला बारीक फिरवून घ्यायचं आहे. इथे मी रवा मिक्सरला छान बारीक करून घेतला आहे. आपल्याला जेवढं बारीक करता येईल ना, तेवढं याला बारीक फिरवून घ्यायचं आहे. आता तयार रवा आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला 4 चमचे मैदा घालायचा आहे. मी वाटी मोठी वापरली होती म्हणून मोठ्या वाटीसाठी आपल्याला इथे 4 चमचे मैदा वापरायचा आहे. मैद्यामुळे याला छान बाइंडिंग येतं म्हणून इथे आपण मैद्याचा वापर केला आहे. आता चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं आहे. कुठल्याही वाळवणीच्या पदार्थामध्ये मीठ थोडंसं कमीच घालायचं, नाहीतर वाळल्यानंतर पदार्थ खारट होण्याची शक्यता असते. मैदा यामध्ये छान मिक्स झालेला आहे. आता आपल्याला ह्या रव्याला भिजवून घ्यायचं आहे. तर ज्या वाटीने आपण रवा घेतला ना, त्याच वाटीने आपल्याला इथे 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. पण पाणी एकदम न घालता थोडं थोडं घालायचं आहे. आणि इथे आपल्याला रवा भिजवण्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा आहे. नॉर्मल किंवा थंड पाणी इथे वापरायचं नाही. कडकडीत गरम केलेलं पाणीच आपल्याला या रव्यामध्ये घालायचं आहे आणि रवा छान भिजवून घ्यायचा आहे. रव्यामध्ये एकदम पाणी घालायचं नाही पहा, लागेल तसं यामध्ये पाणी घालायचं आहे. सुरुवातीला आपण पाऊण वाटी पाणी यामध्ये घातलं आहे आणि आता शिल्लक राहिलेलं सर्व पाणी मी या रव्यामध्ये घातलेलं आहे. आता याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये गाठी किंवा गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. अशा प्रकारे आपल्याला रवा हा मिक्स करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता रवा मी अगदी चांगला मिक्स करून घेतला आहे. हा रवा मिक्स करण्यासाठी इथे मला टोटल 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे. सुरुवातीला आपण यामध्ये 1 वाटी पाणी घातलं आणि नंतर हा रवा मिक्स केल्यानंतर यामध्ये मी परत अर्धी वाटी गरम केलेलं पाणी घातलेलं आहे. तुम्हालासुद्धा असाच रव्याचा अंदाज घेतच यामध्ये पाणी घालायचं आहे, कारण प्रत्येक रव्याला भिजण्यासाठी पाणी कमी जास्त लागू शकतं. तर आता इथे आपला रवा एकदम मस्त असा मिक्स झालेला आहे. लगेच आता आपण पुढची प्रोसेस करूयात. आता इथे मी गॅसवरती मोठ्या पातेल्यामध्ये अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी छान गरम झाल्यानंतर त्यावरती आपल्याला अशी चाळणी ठेवायची आहे. चाळणीला तेल तूप लावायची काही गरज नाही. आता आपण अगोदर जे रव्याचं बॅटर तयार करून घेतले ना, ते बॅटर यावरती आपल्याला टाकून घ्यायचं आहे. बॅटर टाकताना पहा आपल्याला एकाच ठिकाणी हे बॅटर टाकायचं नाही. असं थोडं थोडं करून 2-3 जागेवरती हे बॅटर टाकायचं आहे, जेणेकरून आपला रवा ना छान वाफेल आतपर्यंत. म्हणून असं आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. हे बॅटर बनवताना यामध्ये आपण मैदा वापरला आहे, त्यामुळं बॅटर थोडंसं चिकट होतं. तुम्हाला मैदा नसेल वापरायचा ना, तुम्ही यामध्ये सुरुवातीला 4 चमचे तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता. आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला मीडियम गॅसवरती 10 ते 12 मिनिटे वाफवून घ्यायचं आहे. आता 12 मिनिटे झाले, झाकण काढायचं आहे. तुम्ही पाहू शकता रवा आपला छान फुलला आहे. यामध्ये आपण सोडा किंवा पापडखार काही घातलं नाही तरीसुद्धा रवा मस्त फुलून आला आहे आणि बोटालासुद्धा चिकटत नाही. तेव्हा समजायचं आपलं मिश्रण छान वाफलेलं आहे. तर लगेच गॅस बंद करायचा आणि ही चाळणी खाली काढून घ्यायची. आता एक चमचा घ्यायचा आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे रव्याचे गोळे अशा प्रकारे चाळणीतून वेगळे करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता आपण चाळणीला थोडंसुद्धा तेल तूप काही लावलं नव्हतं तरीसुद्धा हे चाळणीला अजिबात चिकटले नाहीत, अगदी सहज निघालेले आहेत. आता आपल्याला याला थोडंसं फोडून घ्यायचं आहे. तर चमच्याने याचे थोडे तुकडे करून घेऊयात, कारण हे गरम आहे, आपल्याला याला लगेच मळता येणार नाही. थोडं आपण असं बारीक बारीक याला तुकडे करून घेतलं ना की याला आपल्याला छान मळता येईल. आता हे पीठ खूप गरम आहे म्हणून आपल्याला डायरेक्ट हातानं न मळता अशा प्रकारे स्मॅशरनं छान मॅश करून घ्यायचे आणि मग याला थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने मळायचे. आता इथे तुम्हाला थोडीशी जास्त मेहनत करावी लागणार आहे, कारण रवा आहे हा खूप जास्त घट्ट होतो. घट्ट झाल्यानंतर आपल्याला मळायलासुद्धा जड जातं. म्हणून काय करायचं की मळताना यामध्ये परत थोडंसं गरम पाणी शिंपडायचं आणि याला मळून घ्यायचं. जितकं तुम्हाला याला छान मळता येईल ना तितकं याला तुम्ही मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपले पापड अजिबात उलत नाहीत किंवा चिरत नाहीत. छान मऊ अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे.
तर याला मळताना मी थोडंसं गरम पाणी परत यामध्ये शिंपडलं आहे आणि याला अशा प्रकारे छान मळून घेतलं आहे. तर पाहू शकता किती मऊ आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. अशाच प्रकारे तुम्हालासुद्धा हे पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे पापड आपले वाळल्यानंतरसुद्धा चिरत नाहीत किंवा फाटत नाहीत. आता आपल्याला जेवढा पापड आहे ना तेवढी लाटी बनवून घ्यायची आहे आणि बाकीचं पीठ आपल्याला छान झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते कोरडं होणार नाही. आता लगेच आपण पापड लाटायला सुरुवात करूया. त्याआधी इथे मी पॉलिथिन शीट घेतली आणि त्याला अगदी थेंबभर तेल लावून घेतलं आहे. खरं तर तेल लावायची अजिबात गरज नाही, पण मला असं वाटलं की पापड निघणार नाही म्हणून मी सुरुवातीलाच लावलं आणि मग सगळे पापड होईपर्यंत मी थोडंसुद्धा तेल वापरलं नाही. खरं तर हे पापड बनवताना पॉलिथिन शीटचीसुद्धा गरज नाही आहे. डायरेक्ट पोळपाटावरती सुद्धा तुम्ही हे पापड बनवू शकता. पोळपाटाला अजिबात चिकटत नाहीत, अगदी परफेक्ट निघतात. मी फक्त एकच पापड पॉलिथिन शीटवरती तुम्हाला लाटून दाखवणार आहे आणि दुसरा पापड डायरेक्ट मी पोळपाटावरतीच लाटणार आहे. तर तुम्ही पाहू शकता छान असा पापड मी लाटून घेतला आहे. हे पापड लाटताना खूप जास्त पातळही लाटू नका आणि खूप जास्त जाडही ठेवू नका. आता आपल्याला वरची पॉलिथिन शीट काढून घ्यायची आहे. आता हा पापड तुम्ही असाच वाळत घालू शकता दुसऱ्या पॉलिथिन शीटवरती, पण मी याला छान गोल गरगरीत आकार देण्यासाठी वाटीचा वापर करते. वाटीने अशा प्रकारे आपल्याला पापड बनवून घ्यायचा आहे, म्हणजे छान असा गोल पापड तयार होतो आणि सगळे पापड एकसारखे होतात. म्हणून आपल्याला इथे ही छोटीशी ट्रिक वापरायची आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त आपला पापड तयार झाला आहे. आता हा पापड आपण पॉलिथिन शीटवरती वाळत घालूयात. तर त्यासाठी इथे मी पॉलिथिन शीट अंथरून घेतली आहे. तेलाचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही पुढचे पापड आपल्याला बिना तेलाचेच लाटायचे आहेत. आता इथे मी कोळपाट घेतला आहे. दुसरा पापड तुम्हाला लाटून दाखवते. तर डायरेक्ट मी कोळपाटावरती लाटते. तर इथेसुद्धा मी फक्त सुरुवातीला तेल लावले नंतर बिलकुलसुद्धा तेल लावलं नाही. तर पाहू शकता बिलकुलसुद्धा हा पापड कोळपाटाला चिकटत नाही किंवा लाटण्याला देखील चिकटत नाही. अगदी व्यवस्थित आपल्याला हा पापड लाटता येतो आहे. हा संपूर्ण पापड लाटताना मी कुठेही स्किप केलं नाही. पूर्ण पापड मी तुम्हाला लाटून दाखवला आहे. मैत्रिणींनो, इथपर्यंत तुम्ही रेसिपी पाहताय म्हणजे रेसिपी तुम्हाला आवडत असेल असं मी गृहीत धरते. रेसिपी आवडत असेल ना तर रेसिपीला लाईक शेअर करा आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे. आता हा देखील आपला पापड तयार झाला आहे. पॉलिथिन शीटवरती वाळत घालूया आणि राहिलेले पापड मी अशाच प्रकारे बनवून घेते. तर तुम्ही इथे पाहू शकता संपूर्ण पापड मी बनवून घेतलेत. खूप सुंदर आपले पापड तयार झालेत आणि 1 वाटी रव्यापासून आपण भरपूर लाटीव पापड तयार केलेले आहेत. आता हे पापड मी डायरेक्ट गच्चीवरती घेऊन आले. गच्चीवरती आल्यानंतरच मी हे शूट केलेलं आहे. पाहू शकता तुम्हाला ऊनही इथे दिसत असेल. हे पापड तुम्ही फॅनखालीसुद्धा वाळू शकता. फॅनखालीसुद्धा 1 दिवसामध्ये हे पापड वाळतात. आता हे पापड मी छान वाळून घेते आणि मगच तुम्हाला भेटते. 2 दिवस मी कडकडीत उन्हामध्ये हे रव्याचे पापड वाळून घेतले. तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपले पांढरे शुभ्र लाटीव रव्याचे पापड तयार झालेले आहेत. एकदम परफेक्ट. वाळल्यानंतर पहा कुठेही पापड चिरले नाही. एकदम परफेक्ट आपले पापड तयार झालेत. असे तयार पापड तुम्ही वर्षानुवर्षे हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. बिलकुल खराब होत नाहीत. कारण हे पापड बनवताना आपण खूप जास्त तेलही वापरलं नाही. फक्त सुरुवातीलाच एक पापड बनवताना तेल वापरले. तर पहा परफेक्ट आपले पापड तयार झालेले आहेत. आता तयार पापड मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. त्यासाठी ते मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तेल आपल्याला छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि मग तेलामध्ये पापड सोडल्यानंतर फ्लेम मिडियम करून अशा प्रकारे हा पापड तळून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता पापड किती 4 पटीने फुलला आहे आणि मस्त पांढरा शुभ्रसुद्धा तयार झालेला आहे. तर आणखी एक पापड मी तुम्हाला तळून दाखवते. मैत्रिणींनो, हे पापड तुम्ही करून पहा. कसे झाले मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडत असेल ना तर रेसिपीला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला आणखी कुठली उन्हाळी रेसिपी पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा, म्हणजे तुमच्या आवडीची रेसिपी मी लवकरात लवकर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा. तर लवकरच भेटू आता आणखी एका अशाच छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.